नाही। आणि यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। विलीनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एनडीएच्या परवानगीनंतरच चर्चेला सुरुवात झाली होती असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे। एकंदरीत आपण पाहतोय एनसीपीच्या विलीनीकरणाचा ग्रीन सिग्नल होता। या बैठकांना उपस्थित असलेल्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्यानं TV9 मराठीला ही माहिती दिली। विलीनीकरणाच्या चर्चेसाठी मुंबई बारामतीमध्ये 9 बैठका झाल्या अशी माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। एकीकडे काही चर्चा झालीच नव्हती असं सांगितलं जात आहे, दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मात्र चर्चा झाली होती असं सांगितलं जात आहे आणि त्यामध्ये एका मोठ्या नेत्यानं ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। एनडीएने परवानगी दिली होती आणि परवानगीनंतरच चर्चा सुरू झाली, 9 बैठका तब्बल झाल्या अशी माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या 30 बैठका झाल्या असं नाना पटोले म्हणाले। जयंत पाटलांच्या समोरच लोढा राहतात, 2 कुटुंब एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र येऊ द्यावं असंही पटोलेंनी म्हटलंय। त्यासाठी कुणीही अडवायची गरज नाही असं मला वाटतं, हे देखील नाना पटोले म्हणाले। जयंत पाटलांच्याकडे जवळपास 30दा त्यांच्या मिटिंगा झाल्या आणि त्याच्या समोरच लोढा राहतात। त्यांनी ते अशा अनेक गोष्टी सांगल्या, पण मला असं वाटतं की 2 परिवार एकत्रित यायला निघाला असेल तर त्या परिवाराला एकत्रित येऊ दिलं पाहिजे, त्याला कोणी अडवायची गरज नाही असं मला वाटतं।